श्रोते हो नमस्कार. यशोमार्ग या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. यशोमार्गमध्ये आपण प्रत्येक वेळी स्पर्धा परीक्षा आणि त्यातून यशस्वी होण्यासाठीचे मार्ग शोधत असतो. आज यशस्वी झालेल्या आणि आपल्या अनुभवाची शिदोरी आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल इच्छा व्यक्त करणाऱ्या प्रत्येकासाठी इन्स्पायर ठरणारी असेल. कारण की आज आपल्यासोबत आपल्याला इन्स्पायर करण्यासाठी आज आपल्याबरोबर डेप्युटी कमांडंट सशस्त्र सीमा बल धीरज पवार सर आहेत आपल्या रत्नागिरीचे. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारूया आणि भविष्यात सिव्हिल सर्व्हिसेस करण्यासाठी इन्स्पायर होऊयात. सरांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार योगीराजजी. आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं खूप खूप आभार मानतो मी की तुम्ही या कार्यक्रमात मला येण्याची आणि बोलण्याची संधी दिली. सर, आज रत्नागिरी म्हटलं की सिव्हिल सर्व्हिसेस हा विषय जरा तेवढा परिचयाचा किंवा तेवढा लोकांच्याकडं माहिती असण्याचा प्रमाण कमी आहे. मग तुम्ही रत्नागिरीचे असून सिव्हिल सर्व्हिसेसकडे कसं आहे? बरोबर आहे. रत्नागिरीत सिव्हिल सर्व्हिसेसचं वातावरण ज्यावेळी मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळीही नव्हतं आणि आताही बघायला गेलं तर तसं फारसं नाही आहे. याचं श्रेय मी माझ्या मित्राला देतो, श्री संजीव कबीर, जे आज करिअर क्वेस्ट ही करिअर गायडन्स इन्स्टिट्यूट चालवत आहेत. कबीर सरांनी कशा प्रकारे आपल्याला इकडं मोटिवेट केलं आणि सिव्हिल सर्व्हिसेस करण्यास सांगितलं? प्रश्न चांगला आहे. रत्नागिरीतील मला असं वाटतं की ऑलमोस्ट 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो युवा वर्ग आहे त्याच्यासमोर ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं हे कधीच त्याने म्हणजे विचार केलेला नसतो त्याबद्दल, आणि कुठल्याही प्रकारची योजना त्याने आखलेली नसते. ग्रॅज्युएशन करताना सेकंड इयरला असताना एका पर्सनॅलिटी कॉन्टेस्टमध्ये मी सहज बोलून गेलो होतो की मला पुढे जाऊन IPS व्हायचं आहे. कदाचित ती माझी पहिली स्टेप असावी, माझं पहिलं पाऊल असावं याकडे. आणि त्याचबरोबर घरातूनही अशीच अपेक्षा होती सर्वांची की मी एक IAS किंवा IPS ऑफिसर व्हावं. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन करताना संजीव कबीरची जी साथ मला लाभली होती त्याच्याकडून याबद्दलची जास्त माहिती मला मिळाली, आणि पुढे जाऊन या परीक्षांच्या तयारीसाठी आम्ही दोघंही गुरु किंवा क्लासेस शोधू लागलो. सुरुवातीला राज्यसेवा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे आणि मुंबई असं गाठलं गेलं. तिथे उपलब्ध असलेल्या कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घेऊन तयारीला सुरुवात केल्यानंतर पुढे काही अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीकडे लक्ष केंद्रित करण्याचं दोघांनीही ठरवलं. आणि मग सुरुवातीला संजीव आणि त्याच्यानंतर त्याच्या मागोमाग आम्ही दोघंही दिल्ली गाठली. दिल्लीला असताना जियासराय हे साऊथ दिल्लीमधलं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी राहून आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दिल्लीत राहून एक प्रयत्न मुंबईत येऊन दिला, पण काही कारणांनी किंवा कुठे ना कुठेतरी असं म्हणेन मी की तयारीत कमी पडलो असेल, तर त्यामुळे या परीक्षेत दुर्दैवाने माझं सिलेक्शन नाही होऊ शकलं. पण तरीही जिद्द न हरता इतर परीक्षांची तयारी सुरू ठेवली. इनफॅक्ट इतर परीक्षांची तयारी म्हणण्यापेक्षा इतर परीक्षा देणं सुरू ठेवलं. कारण मला असं वाटतं की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी जेव्हा तुम्ही करता तेव्हा बाकी इतर परीक्षांची तयारी एक्स्ट्रा असं फारसं करण्याची तशी काही गरज लागत नाही. त्याच वेळेस 2004-2005 सब इन्स्पेक्टर इन CPOs ही जी स्टाफ सिलेक्शन कमिशन जी परीक्षा घेतं ती परीक्षा दिली. इनफॅक्ट जॉईन व्हायचं असं काहीही मनात नसताना जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा वय लक्षात घेऊन आणि पुढची चॅलेंजेस, कारण घरचा एकुलता एक आणि एकूणच रत्नागिरीचं वातावरण जे आहे की जर एखादी चांगली नोकरी मिळाली आहे तर ती ॲक्सेप्ट करणं, याच्यामुळे ज्यावेळी माझं सिलेक्शन ॲज अ सब इन्स्पेक्टर सशस्त्र सीमा बलमध्ये झालं तर त्यावेळी ते मी ॲक्सेप्ट केलं. आणि 2007मध्ये मी सशस्त्र सीमा बलमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झालो. सर, IPS ह्या शब्दापासून तुमची सुरुवात झाली, पण हा IPS शब्द रुजताना किंवा माहीत होताना ती एक शाळेची किंवा आपल्या कॉलेजची जर्नी असते, ती कशी होती आणि त्यातला कुठल्या क्षणाला IPS या पदाबद्दल प्रेम निर्माण झालं? खूप चांगला प्रश्न आहे. हा प्रश्न मला असं वाटतं की महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर
या प्रश्नाचं उत्तर देताना बरेचसे यशस्वी उमेदवार शाळेपासून देतात, कारण त्या ठिकाणी तसं वातावरण असतं. दुर्दैवाने रत्नागिरीत अजून तसं वातावरण शालेय स्तरावर निर्माण झालेलं नाही. शालेय स्तरावर मुलांना जास्तीत जास्त या परीक्षांविषयी माहिती देणं, या परीक्षांचं जे महत्त्व आहे आणि या परीक्षा देऊन यशस्वी झाल्यानंतर जे करिअर घडवता येतं त्याबद्दलची जी माहिती देणं आहे, हे अजून दुर्दैवाने आपल्या रत्नागिरीत नाही. आणि जेव्हा मी शाळेत होतो किंवा जेव्हा मी कॉलेजला होतो त्यावेळीही फारसं नव्हतं. रत्नागिरीचं म्हणायचं झालं तर रत्नागिरीत करिअरविषयी वर्कशॉप घेणारे जे पायनियर्स होते त्यामध्ये संजीवनी मी आणि आणखीन एका दोघांचा मी उल्लेख करू इच्छितो. श्री राजेंद्र प्रसाद मसूरकर आणि श्री राहुल आठले हे काही व्यक्ती आहेत की ज्यांनी रत्नागिरीत सुरुवातीला याविषयीची जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मला ही जी माहिती काही मिळाली ती माझ्या ग्रॅज्युएशन नंतरच मिळाली. तुम्ही जसं म्हटलं की महाराष्ट्राच्या इतर भागात की ग्रॅज्युएशन नंतर माहिती मिळणे म्हणजे पुढला 3-4 वर्षाचा हे असतो की अभ्यासाचा. अगदी बरोबर. ग्रॅज्युएशनच्या अगोदर म्हणजे कोल्हापूर किंवा अगदी सांगली बरोबर. की शाळेपासून असेल तर ते लवकर यश मिळतं. म्हणजे माझ्याकडं मी ज्यावेळेला सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन केली पुण्याला त्यावेळेला माझ्याकडं अनिकेत मांडवणे म्हणून IFS झाले होते, ऑल इंडिया रँक 19, वयाच्या 21व्या वर्षी. इकडं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री आणि इकडं भारतात IFS. ह्या वयाची वाटते की अरे अजून आपल्या मराठी भाषेत म्हणतात की अजून मिशी पण फुटलेली नाहीये. हो. IFS होतात, हो. ऑल इंडिया रँक 19 वगैरे मिळवतात. मग त्यावेळी वाटलं की आपल्याला ज्या समस्या आल्या त्या इतरांना येऊ नयेत की ग्रॅज्युएशन नंतर माहीत झालं. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय बरोबर. की त्यासाठी या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो. मग या सगळ्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन नंतर एक जबाबदारी असते की अरे लवकरात लवकर कमवणं आहे. मग आणि त्यानंतर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचा हे विचार केला. मग याच्यामध्ये द्विधा मनस्थिती होती का की बस कमवणं आहे किंवा UPSC किंवा सिव्हिल सर्व्हिसेस करणं आहे? जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळालं नाही किंवा तुम्ही योग्य निर्णय योग्य वेळी घेतला नाही तर त्यावरून तुमच्या भविष्याची दिशा ठरते. आत्ता मी ज्या पदावर आहे आणि भविष्याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की जो निर्णय मी घेतला होता तो अगदीच चुकीचा नाही ठरला. कारण बाकी सगळ्या गोष्टी या जर तरवर असतात. जर मी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी अजून करत राहिलो असतो तर कदाचित मी IAS IPS झालो असतो. ही जर तरची गोष्ट आहे. पण मी जे चूज केलं माझा स्वतःचा डिसिजन होता, माझा स्वतःचा निर्णय होता आणि आत्ता बघता मला तो निर्णय योग्य वाटतो. सर, या परीक्षा पास होणं आणि त्या परीक्षेची तयारी करणं, आता UPSC करत असल्यामुळे तुम्हाला SSCची परीक्षा एवढी टफ गेली नसेल, पण त्यानंतरचं फिजिकल असेल किंवा ग्राउंड असेल हे सगळं करत असताना कशा प्रकारे तयारी केली? खूप चांगला प्रश्न आहे. खरोखरच SSC CPOची तयारी करताना म्हणजे तयारी तर केलीच नव्हती. एक्झाम देताना कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स नव्हते. दोन्ही पेपर्स अगदी इझिली हे झाले आणि इनफॅक्ट SSB मला मिळालं तेही माझ्या स्वतःच्या चॉईसमुळे मिळालं. कारण मी फर्स्ट चॉईस SSB दिला होता. त्यावेळी जी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जी ॲडव्हर्टिजमेंट आली होती त्यामध्ये SSBचा फुल फॉर्म हा स्पेशल सर्व्हिस ब्युरो म्हणूनच होता. इनफॅक्ट त्यावेळी SSB ही कॅबिनेट मिनिस्ट्रीमधून MHAमध्ये आली होती आणि SSB आपल्या जुन्या भूमिकेतून नवीन भूमिकेत आली होती आणि SSB सशस्त्र सीमा बल म्हणून ओळखली जाऊ लागली होती. पण तरीही कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तो जो बदल आहे तो त्या जाहिरातीत नव्हता आणि एक ब्युरो, स्पेशल सर्व्हिस ब्युरो, ह्या ब्युरोमुळे मी तो प्रेफरन्स दिला आणि चांगलं रँकिंग असल्यामुळे मला तो प्रेफरन्स मिळाला. फिजिकल एफिशियन्सी टेस्टची किंवा फिजिकल स्टँडर्ड जे आहेत ते करण्यासाठी मी कुठल्याही प्रकारची विशेष अशी तयारी केली नव्हती. सुरुवातीपासूनच ॲथलेटिक फिजिक असल्यामुळे आणि थोडंफार मी म्हणेन की व्यायामाची सवय असल्यामुळे मला फिजिकल एफिशियन्सी टेस्टची तयारी विशेष अशी करावी लागली नाही. हां, हे नक्की आहे की परीक्षेचं जे बदलतं स्वरूप आहे आणि वाढती स्पर्धा जी आहे आणि आत्ता सध्या जे लोकांचं राहणीमान आहे त्याचा विचार करता फिजिकल एफिशियन्सी टेस्टची तयारी करणंही तितकंच आवश्यक आहे. त्यामध्ये जे 800 मीटर्स किंवा 1600 मीटर्स जे काही धावणं आहे आणि जी वेळ आहे त्या वेळेत तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे.
प्लस लाँग जंप आहे. तर या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही तयारी वेळीच केली तर या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही मागे राहू शकणार नाही आणि फेल नाही होणार. सर ही आता परीक्षा आपण ग्रॅज्युएशन नंतर स्टाफ सिलेक्शनच्या थ्रू CPI ची एक्झाम असते. मग ही एक्झाम झाल्यानंतर जे ट्रेनिंग असतं किंवा चॉईसेस, आता तुमचं सशस्त्र सीमा बल हे चॉईस होता, हे ट्रेनिंग कसं होतं किंवा कुठं होतं, पुढं अधिकारी म्हणून वावरत असताना कशा प्रकारचं एकूणच हे असतं? खूप चांगला प्रश्न आहे. SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल. सशस्त्र सीमा बल भारत आणि नेपाळ आणि भारत आणि भूटान या सीमांची रक्षा करण्याचं काम करतं. ज्यावेळी सशस्त्र सीमा बलमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून माझी नियुक्ती झाली, माझं जे प्रशिक्षण होतं ते प्रशिक्षण केंद्र सलोनीबाडी आसाम इथे झालं आणि त्यानंतर माझं जे फर्स्ट पोस्टिंग होतं ते लखीमपूर खिरी उत्तर प्रदेशमध्ये झालं. हे जे ट्रेनिंग आहे या ट्रेनिंगविषयी मी थोडंसं सांगतो. हे 9 महिन्यांचं ट्रेनिंग असतं आणि 9 महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला फील्ड क्राफ्ट म्हणजेच क्षेत्रकौशल, बॅटल क्राफ्ट म्हणजेच युद्धकौशल, त्यानंतर मॅप रीडिंग, ड्रिल आणि वेपन्सचं ट्रेनिंग, जंगल वॉरफेअरचं ट्रेनिंग हे सगळं दिलं जातं. त्या व्यतिरिक्त ऑफिस प्रोसिजर्स आणि जे तुमचं टेबल वर्क आहे त्याविषयी सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. सर रत्नागिरीतून गेलेले धीरज पवार आणि सशस्त्र सीमा बलमधले धीरज पवार यातला बदल काय होता? एकूण व्यक्तिमत्व यामध्ये खूप फरक पडतो. नेतृत्व करण्याची, लीडरशिपची जी ॲबिलिटी आहे ती वाढते. आत्ता सध्या डेप्युटी कमांडंट आहे, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी आणखीन वाढलेली आहे. जास्त लोकांचं नेतृत्व करायला लागतं. चॅलेंजिंग जॉब आहे. भारत आणि नेपाळ आणि भारत आणि भूटान दोन्ही बॉर्डर्स या ओपन बॉर्डर्स आहेत. या ओपन बॉर्डर्समुळे जे ड्युटीज आहेत त्या आणखीन जास्त टफ होऊन जातात की इलिगल कुठल्याही प्रकारची इलिगल ॲक्टिव्हिटी जर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या क्षेत्रात जर झाली तर त्याची कंप्लीट रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारून आणखीन जास्त प्रभावीपणे काम करण्याची जी क्षमता आहे ती निर्माण झाली, ती अगोदर नव्हती. सर आज एवढ्या मोठ्या पदावरती काम करत असताना, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना रत्नागिरीच्या विद्यार्थ्याला किंवा जो अभ्यास करणार आहे त्याला काय सांगू इच्छितो? आपण सुरुवातीपासून थोडंसं बघूया. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने आपली क्षमता ओळखून त्या हिशोबानेच निवड करायला हवी. पण कधीकधी काही एक्सेप्शन्स असतात की जे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त करू शकतात. फक्त एवढंच की स्वतःवर विश्वास आणि सेल्फ मोटिवेशन ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला करायला पाहिजेत आणि तुमच्याकडे असल्या पाहिजेत. CAPF सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसमध्ये असिस्टंट कमांडंट हा एक करिअरचा चांगला ऑप्शन आहे. त्यासाठी रत्नागिरीतला तरुण प्रयत्न करू शकतो. कम्पेअर्ड टू UPSC सिव्हिल सर्व्हिसेस हा ऑप्शन खूप म्हणजे मला असं वाटतं की थोडा सोपा आहे आणि UPSC या परीक्षा कंडक्ट करत असल्यामुळे UPSCचं जे वलय आहे ते या परीक्षांना आहे. तर CAPF AC म्हणजे CAPFमधून असिस्टंट कमांडंट या परीक्षांची तयारी रत्नागिरीतील तरुणाने करावी असं मला वाटतं. त्यासाठी मुंबई असो, पुणे असो किंवा दिल्ली या सर्व ठिकाणी चांगले कोचिंग क्लासेस आहेत. त्या ठिकाणी जाऊन चांगली तयारी करता येते. परीक्षेचं स्वरूप पण फार अवघड नाही आहे. वयोमर्यादा सगळ्यांना माहितीच आहे, 25 वर्ष मॅक्सिमम आणि जी रिलॅक्सेशन्स कॅटेगरीनुसार मिळतात ती. आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ज्याप्रमाणे नंबर ऑफ अटेम्प्ट्सवर रिस्ट्रिक्शन आहे तसं रिस्ट्रिक्शन CAPF AC साठी नाही आहे. तुमच्या एज लिमिटपर्यंत तुम्ही कितीही अटेम्प्ट्स देऊ शकता. पेपर्सचं स्वरूप थोडंसं बघायला गेलं तर वेगळं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्हीही मेरिट बेस्ड पेपर आहेत. पेपर 1 जर जनरल मेंटल ॲबिलिटी असेल तर त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त ॲनालिटिकल क्वेश्चन्स असतात आणि तुम्हाला जास्त त्याची चांगली तयारी करावी लागते CAPF SCमध्ये, कारण मेरिट या पेपरवरून पण ठरते. फक्त क्वालिफाईंग नेचरचा हा पेपर नसतो. आणि पेपर 2 जो एसे रायटिंग आणि कॉम्प्रिहेन्शन आहे तो सुद्धा मेरिट बेस्ड असतो. त्यामुळे या दोन्ही पेपर्सची तयारी तुम्हाला चांगली करावी लागते. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तसं नसतं. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये GS आणि CSAT हा क्वालिफाईंग नेचरचा असतो आणि GSमधून पण क्वालिफाय करून तुम्ही पुढे जाऊ शकता. CAPF AC हे जे 2 पेपर्स मी म्हणालो,
पेपर 1 आणि पेपर 2 हे 450 मार्क्सचे असतात आणि पुढे इंटरव्ह्यू असतो. मध्ये फिजिकल एक्झामिनेशन असतं, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि मेडिकल एक्झामिनेशन. या सगळ्या प्रोसेसमधून जर आपण व्यवस्थित फोकस करून 1 ते 2 वर्ष चांगला अभ्यास केला आणि ग्रॅज्युएशनला असतानाच आपण या परीक्षांची तयारी सुरू केली, आपली कार्यक्षमता, आपली क्षमता ओळखून आणि आपल्याला काय व्हायचं हे अगोदरच ठरवून जर आपण या परीक्षांची तयारी ग्रॅज्युएशनला असतानाच सुरू केली, तर मला असं वाटतं, जसं तुम्ही मागाशी म्हणालात, जस्ट पासआउट झाल्या लगेचच IFS, तर तसंच जस्ट पासआउट झाल्या जो तुम्ही पहिला अटेम्प्ट द्याल, कारण मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे, तर तुम्ही पासआउट होऊन जो तुम्ही पहिला अटेम्प्ट द्याल, मला असं वाटतं की तुम्ही जर अगोदरपासूनच या परीक्षांची तयारी केली किंवा रत्नागिरीतील युवकांनी, रत्नागिरीतीलच कशाला, तर महाराष्ट्रातील युवकांनी जर या परीक्षेची तयारी ग्रॅज्युएशनला असतानाच सुरू केली, तर पासआउट झाल्यानंतर जो पहिला अटेम्प्ट असेल तर पहिल्या अटेम्प्टमध्येच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि ह्या ज्या CAPF आहेत त्याबद्दल मी बोलू इच्छितो की मग आपण अल्फाबेटिकली जर बघितलं, असम रायफल्स, BSF, CISF, CRPF, ITBP, NSG, SSB, यापैकी असम रायफल्स आणि NSG या ज्या 2 CAPF आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट नसतं, ते डेप्युटेशन बेस्ड आहे. आणि ज्या बाकी 5 CAPF आहेत त्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट होऊ शकते. मग त्यामध्ये ॲज अ कॉन्स्टेबल GD किंवा ट्रेड स्टाफ जाऊ शकतो, त्यामध्ये ॲज अ सब इन्स्पेक्टर GD किंवा कम्युनिकेशन स्टाफ जाऊ शकतं, आणि त्यामध्ये ॲज असिस्टंट कमांडंट GD किंवा मेडिकल ऑफिसर किंवा आता कम्युनिकेशनसुद्धा सुरू झालेले आहेत. तर तुम्ही इझिली तयारी करून यशस्वी होऊ शकता. या CAPFबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांना माहितीच आहे. BSF ही इंडो पाक आणि इंडो बांगलादेश या 2 बॉर्डर्सना गार्ड करते. या दोन्ही बॉर्डर्स एनिमी बॉर्डर्स एनिमी कंट्रीजबरोबर असल्यामुळे त्यांना फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं सुद्धा म्हटलं जातं BSFला. ही सेकंड लार्जेस्ट CAPF आपण म्हणू शकतो. 190च्या आसपास बटालियन्स आहेत आणि साधारण एक 2,90,000 किंवा ऑलमोस्ट 3 लाख मॅनपॉवर आहे. CRPF ही लार्जेस्ट CAPF सगळ्यांना माहिती आहे. ती इंटरनल सिक्युरिटी आणि लॉ अँड ऑर्डर मध्ये पोलिसला मदत करणे आणि काउंटर इन्सर्जन्सी ANOs मध्ये काम करते, अँटी नक्षल ऑपरेशन्समध्ये काम करते. CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे. ती एअरपोर्ट्स असो, सी पोर्ट्स असो किंवा पॉवर प्रोजेक्ट्स असो तिथे डिप्लॉयड आहे. त्यांचीसुद्धा अराउंड 1,80,000-90,000 मॅनपॉवर आहे. CAPFमध्ये वन ऑफ द एस्टिम्ड फोर्स म्हणून CISFला ओळखलं जातं. म्हणजे मॅक्सिमम जे ॲस्पिरंट्स असतात ते प्रिपरेशन करताना CISFला फर्स्ट प्रेफरन्स देतात. जेव्हा इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होणार असतं त्यावेळी जे चॉईसेस द्यायचे असतात त्यामध्ये प्रेफरन्स CISFला जास्तीत जास्त लोक देतात. ITBP जे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आहे, ते तिबेटियनचं बॉर्डर आहे तिथे डिप्लॉयड आहे. आणि SSB सशस्त्र सीमा बल हे भारत, नेपाळ आणि भारत भूटान बॉर्डर गार्ड करतं. SSBचा पहिला रोल जो होता, SSB 1963 मध्ये रेज झाली. आफ्टर इंडो चायना वॉर 2 फोर्सेस रेज झाल्या, एक ITBP 1962 मध्ये आणि SSB 1963 मध्ये. SSBचा जो जुना रोल होता तो बेसिकली बॉर्डरिंग एरियातल्या लोकांना, पॉप्युलेशनला नॅशनॅलिटीची जी जाणीव आहे ती करून देणं आणि एक सेन्स ऑफ सिक्युरिटी निर्माण करणं, हा जो SSBचा जुना रोल होता. लोकांना नॅशनल इंटिग्रेशनचे वेगवेगळे प्रोग्राम्स हे करून त्यांना राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यामध्ये जागृत करणं, त्यांना लढायला शिकवणं, मग त्यांना फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स बनवणं, हे SSBने काम केलं. गोरिल्ला वॉरफेअर SSBने शिकवलं. SSB मला असं म्हणायचं की भारतातल्या जेवढ्या CAPFs आहेत त्यामध्ये SSB हे गोरिल्ला वॉरफेअरचं ट्रेनिंग देणारं पहिली फोर्स आहे. त्यानंतर 2001 मध्ये SSB कारगिल वॉरनंतर, पोस्ट कारगिल वॉर, SSBला नवीन भूमिकेत आणलं गेलं आणि गृहमंत्रालयाखाली SSB इंडो नेपाळ बॉर्डरवर आली. 2004 मध्ये SSBला इंडो भूटान बॉर्डर दिली गेली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत SSB या दोन्ही बॉर्डर्स अगदी यशस्वीपणे गार्ड करते. सर, या एवढ्या प्रकारच्या ज्या आपल्या CAPF आहेत, ज्या इतक्या छान काम करतात म्हणून आज भारतातले नागरिक व्यवस्थित काम करू शकतात. अगदी
सर, यामध्ये काम करण्यासाठी आपल्या मुलांनी एक वेगळं पण कसं जपलं पाहिजे? एक थोडंसं हे आहे की या सगळ्या CAPFमध्ये बॉर्डर गार्डिंग CAPF 3 आहेत जर बघायला गेलं तर, BSF, SSB आणि ITBP. वेगळं पण असं की महाराष्ट्रातली मुलं ही एक महाराष्ट्रातली माती म्हणून आपण स्वाभिमानी आणि आपण प्रामाणिक पण म्हणू शकतो असतात. तिथे जाऊन जसं शिवराय होते किंवा त्यांचाच वारसा आपण म्हणू शकतो की नेतृत्व करणं आणि यशस्वीपणे देशाचं संरक्षण करणं, याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून आपण तिथे आपल्याला प्रूव्ह करू शकतो असं मला वाटतं. सर, यामध्ये आता येण्यासाठी म्हणजे आज आपण बघतो की लोकांची तेवढी इच्छा नसते की सिक्युरिटी फोर्सेसमध्ये जाण्याची. मग त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा हे येणं किती गरजेचं आहे? मला असं वाटतं की एक करिअर ऑप्शन म्हणून हे नेहमीच चांगलं आहे. फॅसिलिटीज वाईज बघायला गेलं तरीही खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत आणि देशाचं रक्षण करण्यासारखं एक पवित्र आणि महान काम तुमच्या हातून जर घडत असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला भरपूर फॅसिलिटीज मिळत असतील तर यासारखं दुसरं चांगलं करिअर मला नाही वाटत असेल कुठलं. तुम्हाला जर आपण बघायला गेलो तर नॉर्मल सिव्हिलियन्सना फायरिंग करायला मिळत नाही. आपण AIRT जे ॲन्युअल इंटेन्सिव्ह रिफ्रेशर ट्रेनिंग असतं त्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑथराइज्ड वेपनने फायर करता. लोक या गोष्टीसाठी आजकाल ॲडव्हेंचर टुरिझम म्हणून हे करतात किंवा डिफेन्स टुरिझम हे तुम्हाला करायला मिळतं. तुम्हाला हाऊसिंग फॅसिलिटीज आहेत, क्वार्टर्स आहेत, तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीज आहेत, तुम्हाला कॅन्टीन फॅसिलिटीज आणि इतर भरपूरशा फॅसिलिटीज आहेत, अनेक अलावन्सेस आहेत. तर मला असं वाटतं की देशाचं रक्षण करताना जर या सगळ्या सवलतीही तुम्हाला मिळत असतील आणि एक एस्टीम्ड जॉब आहे असं मला वाटतं, तर अजिबात पाठ फिरवू नये आणि आनंदाने लोकांनी, मला असं वाटतं तरुणांनी या क्षेत्राकडे वळावं, जास्तीत जास्त वळावं. आणि इनफॅक्ट जर आता मी रिसेंट जर एक्झाम्पल्स द्यायचं झालं तर मी बघतोय की अनेक IT किंवा इतर फील्डमध्ये जे स्पेशलाइज्ड फील्ड्स आहेत त्यामध्ये जे ग्रॅज्युएट्स आहेत ते सुद्धा CAPF SC या पर्टिक्युलर करिअरला निवडताना दिसत आहेत. एकूणच उद्या जाऊन आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या ऐकतायत या तरुणांनी देशसेवा करत आपल्या स्वतःची करिअर पण ग्रोथ केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. या पर्टिक्युलर CAPF SC मध्ये जर बघायचं झालं तर तुम्ही अप टू IG इन्स्पेक्टर जनरल, आपण त्याला जॉईंट सेक्रेटरी असं म्हणू शकतो, तर तिथपर्यंत तुमचं करिअर ग्रोथ ह्याच्यात होऊ शकतं. देशसेवा करताना जर आपण इथपर्यंत मजल मारली तर मला असं वाटतं की एक सॅटिस्फॅक्शन असतं तेही यातून मिळतं. तर श्रोते हो, धीरज पवार सरांनी आज आपल्या पूर्ण करिअर आणि करिअरच्या दृष्टीनं जे CAPF आहे हे कितपत गरजेचं आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे करिअर ऑप्शन म्हणून, आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण कोणकोणत्या परीक्षा देऊन त्याच्यामध्ये आपण एंट्री करू शकतो याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद योगीराजजी, आपण या कार्यक्रमात मला बोलाबद्दल. जाता जाता मी एवढंच सांगू इच्छितो की आकाशवाणी रत्नागिरीने हा खूप चांगला कार्यक्रम सुरू केला आहे आणि हा कार्यक्रम शालेय स्तरावरील मुलांना देखील ऐकवला जावा यासाठी आकाशवाणी रत्नागिरीने प्रयत्न करावेत, एवढीच माझी इच्छा. धन्यवाद. नक्कीच सर, नक्कीच. थँक्यू. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. श्रोते हो, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली? त्याचबरोबर आमचे नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी FB, इन्स्टा आणि ट्विटरच्या आमच्या आकाशवाणी पेजला नक्की फॉलो करा. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबर थ्रू. आमचा नंबर आहे 94 035 73 485. मी नंबर पुन्हा एकदा सांगते, 94 035 73 485. चला तर श्रोते हो, यशोमार्ग या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेतेय. परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार.